या सगळ्यांना गीता आणि ज्ञानेश्वरीची शपथ देऊन सांगतो का तुम्ही आमच्या कारखान्याकरता एकत्र या। आम्ही सभासद आहे, आम्ही तुम्हाला मतदान करतो, एक वेळा यांना करतो, एक वेळा त्यांना करतो। आऊट घटक्याच्या कारखान्यात कॅन्सर झालेल्या कॅन्सरला तुम्हाला वाचवायचं असेल आणि फार कारखान्याचं भविष्य जर ठेवायचं असेल तर मी सगळ्या आमदारांना, माझ्या आमदारांना विनंती करतो, आज जोडून सांगतो सभासदाला त्यांनी तुमचे मतभेद विसरून एकत्र या। तुम्ही उद्या एकत्र जर आला तर मी सांगतो हा कारखाना कोणी आणू शकत नाही, लक्षात ठेवा। माझी विनंती आहे त्यांना, सभासदांना त्यांनी विनंती करतो, अरे एक जयश्री बँकेकरता तुम्ही रिकाम्या कोर्टाकरता निवडणूक लढवत्या, निवडणूक लढवत्या काय हरकत नाही, तुमची प्रक्रिया लोकशाहीने लागली, पण या कारखान्याकरता तुम्हाला एकत्र यायला काय झालं मला म्हणायचंय, काय झालं, काय ते निवडणूक जयश्री वाचून लढलं होतं तुमचं, बिनविरोध दिल्याचे काय बिघडलं असतं। मित्रांनो, कामगार क्षेत्राच्या विरुद्ध एक सरकार आहे, लक्षात ठेवा। मी सुद्धा कामगार आहे, 600 कामगार मायकोचे आमचे परमनंट दिल्लीची कोर्टाची हायकोर्टाची आर्डर असताना कोंडवाडा करून पगार देती कंपनी। सरकार आपल्या विरोधात तुम्ही एकत्र राहा। मित्रांनो, तुमचा एक पैसा जाता कामा नये, मी तुम्हाला आता सांगतो, कष्टाचा पैसा आहे तुमचा, प्रत्येक कष्टाचा कामाचा पैसा आहे आणि तुमचा एक पैसा जात असेल ना त्याचा शिसरा पेचा कोणी राहणार नाही। मी सभासदांना तरी परत विनंती करतो, आजी माजी आमदारांना, काकासाहेब बनकरांना, अनिल अण्णा कदमांना, माणिकराव साहेबांना, जे ते चेअरमन असतील सगळ्यांना विनंती करतो, तुम्ही सगळे मतभेद विसरा, जिथं बसायचं नसेल तर पुढे बसा, पण एकत्र एवढं सांगतो। माझी पत्रकारांना विनंती आहे, माझं नाव नका टाकू, पण एक सभासद त्याला सांगतो की तुम्ही एकत्र बसा। हात जोडून सांगतो तुम्हाला, तुमच्या गावाच्या मारुतीची शपथ घेऊन सांगतो, तुमच्या देवाची शपथ घेऊन सांगतो, तुमचा आणि माझा देवाला एक आहे। एक लक्षात ठेवा, ही सोपं लढाई लोक समजू, आम्ही स्वतः शेअर्स कसे घेतलेले मला स्वतःला माहिती। माझ्या वडिलांनी गाठलं धुळजी नाला जेव्हा आमच्या घरी आले, आमचे मामा होते, मला शेअर्स घ्या, गाठ दिले, सांगा तुमचा कष्टाचा पैसा आहे, काय म्हणत असेल तुमचा आत्मा, काय वाताहत लागलेली आहे कारखान्याची, हुशार निगेटिव्ह बोलतात सोसायट्यामध्ये काय बोलणार नाही कारखान्याचं, काय अरे तुम्ही बोलता कशाला, काय बोलता तुम्ही निगेटिव्ह, खांडू पाटील, तानाजी पाटील, तुम्ही प्रक्रियेमध्ये आहात, सगळ्या आमदारांजवळ असतं, तुम्ही बोललं पाहिजे, तुम्ही स्वतः बोललं पाहिजे, तुम्ही सुद्धा बोललं पाहिजे, आमच्याकरता काहीतरी करा, काहीतरी आमच्या कारखान्याकरता। तुम्ही या तालुक्याचे भूमिपुत्र आहात ना, आज ना उद्या तुम्ही आमच्याकडे येणार आहे, पुन्हा एकदा सांगतो आणि सगळ्यांनी तुमची एकजूट ठेवा मित्रांनो। आणि मी पांडुरंगाला शपथ घेऊन सांगतो, तुमचा एक पैसा जाता कामा नये एवढी विनंती करतो। मी शिकार आमचा काका आहे, हे लक्षात ठेवा तुम्हाला सांगतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आत नाही जातात आणि आमच्या मित्रांनी बघितलं की या गाड्यामध्ये कशा गेल्या, तर तुमचा वॉचमॅन शिंदे नाही, माधव शिंदे यांचं वैयक्तिक नाव घेतो। आमचा एक सचिन मार्गदर्शक मित्र गेला मध्ये जाऊ काळजी गड्डी घटना सांगतो तुम्हाला, तर म्हणजे तुम्हाला माहिती आता येणार नाही, म्हणजे आमच्या व्यापारी रक्तून पाणी केलं इथं, तुम्ही सभासदांनी शेअर दिले आम्हाला, तुम्हाला आपल्याला माहिती झालं चोरी आणि एक कोणीतरी चोरणे नाही इथं कारखान्यावर, मी तुम्हाला नावाची सांगत, त्या चोराला काय फी दाखल नाही, एका डांबर प्लॅन्ट वाल्याला कारखाना चालवलेला त्याच्या उसाठी काही त्याची कोणती दाखल नाही, त्याला कारखान्याच्या तिकडे बॅलन्स शीट दिला असेल, कसं दिला असेल तो विषय, तो कार्यालयाने घेतला किंवा नियमाप्रमाणे घेतला असेल, पण आम्हाला माहिती झालं चोरी आहे आणि त्या गाडीची ही कारखाना व्हॅल्युएशन करण्यासाठी त्याचा फोटो काढलेला आहे आणि तो माधव शिंदे आम्हाला सांगतो का कोण मध्ये गेला आम्हाला काहीच माहित नाही, तू गेटवर ड्युटी करतोय, तुमच्या कॅमेऱ्यावर मी तुम्हाला सांगतो विधी पाटील साहेब, तुम्ही या लोकांना टार्गेट करा, एकच पाणी घालवायला, एकच पाणी घालवायला पाहिजे, येऊन जर तुम्ही चोर धरले तर मोठा चोर सापडेल म्हणून सांगतो, त्यांनी सामान्य तिकडे पाणी घालायला सांगतो। त्याच्यामुळे हा विषय ज्वलंत करा आणि आम्हाला जे सांगितलं तुम्ही लढा दिला तर तुम्हाला न्याय भेटेल, पण आपण जर म्हणून या लोकांचं 18 महिन्यापर्यंत खूप प्रॉपर्टी झालं, कोणाकोणाचे काय कामं चालू आहे आणि इथले 5 ते 6 पोरं त्यांच्या खात्यावर पैसे आले 6 महिन्यापूर्वी, मी तुम्हाला त्यांची बँक डिटेल काढायला लावतो, तुम्ही FIR दाखल करा, त्यांची काढून ठेवलेले त्याच्यावर पैसे पूर्ण आले, कोणत्या प्रकारचे आले तुम्ही चौकशी करा, आमच्याकडे फक्त कागद नाही, आम्ही तुमच्या मागे, आमच्याकडे कागद देऊ शकत नाही का आमच्याकडे अधिकार नाही तो, माझ्याकडे मला जर विचारलं बँकेने तू काय की फक्त आम्ही एवढं सांगू शकतो, पण इंडिया जर असेल आमच्या सोबत आम्ही त्यांच्या सोबत आहे। आणि राहिली दुसरी गोष्ट, इथं जो कोणी साहेब नेमले तो साहेब जर अजूनही साहेबच आम्ही मारू त्याला,
आमच्यावर गुन्हा दाखल करा, आम्हाला फरक पडत नाही, हे गुन्हे काय होणार नाही. पाटील साहेब तुम्ही गुन्ह्याला घाबरणार, आम्ही तुमच्यापेक्षा घाबरणार नाही. तुमचं तरी वय जास्त, आमचं वय खूप आहे. असंही संपले 12 वर्षापासून एकही कामगार पैसे जो तो त्याच्या पद्धतीने काम करतो. पण कोणीतरी येतो 3 फुट्या त्याला काय दाखल नाही, त्याची ती गाडी त्याची नोंद लागलं त्वरित रेकॉर्ड काय करणार तो एवढं सांगतो आम्हाला. त्याचं आयुष्य वर्षाचीच गेलं आपल्या बाबतीत अतिशय भाषा आमची घसरून त्याच्यामुळे बोलत नाही. पण या चोरांना तुम्ही झाला गेटवर फाटा उघडं करून तुम्हाला खरं सांगतो. हा एक थोडा होता का त्याने सगळं खत पाणी घातलं भीती कडल्याकडे सगळं आमचं त्यांना काहीच माहित नव्हतं. त्यांनी फक्त काहीतरी कारखाना घेतला निश्चय आपल्याच सोडून दिलो. जवळ सरकारच्या काकाला रिटायर माणूस सिमेंट कामाचं काम दिलं होतं, त्यांनी आयुष्य पाहिलं काम केलं का? जो माणूस मरून जाईल मागासकर काका असतील असं समजलं. 4 महिने कामावर होते, नंतर माझं वाटेल मला सांगितलं मागासकर माझ्यापासून बंद केलं. का बंद केलं? प्रश्न विचारला नेमकी काय चालू होतं. प्रश्न विचारण्याला एवढून सस्पेंड केलं होतं. तुम्हाला आमची एकच विनंती मिळेलला, तुम्ही पुढे घालवा आम्ही तुमच्या मागे. तुम्ही जर आमची सपोर्ट केला आम्ही 100% परवाला आम्ही सांगलीला जाणार होतो, पण ही मिटिंग झालेली नव्हती. म्हणजे सांगलीला गोपीचंद पडवकर त्यांनी मावाल्यांना साखर कारखाना द्यायचा भंगार विषय होता तो सुद्धा थांबवला. पण आता तुम्हाला एकच सांगतो, युनियनने आम्हाला साधनताला घेऊ पहिले ग्रामपंचायतीला कुलूप लावा. ते कायद्याने आपल्याला बिडवे साहेबांनी सांगितलं का ग्रामपंचायतीने जर कुलूप लावलं ते मध्ये जाऊ शकत नाही. कारण इथं ठाकूर म्हणून जो कॉन्ट्रॅक्टर नेमला त्याचे 8 लाख रुपये बाकी कारखान्याकडे, त्याचं वायर रोड आणि त्याचं जो चैन जातो ते सुद्धा म्हणतात शाळेमध्ये गेलो तो कामाला येऊन सांगत तिथं. आणि तो मध्ये गेला 4 बिट्ट्यामध्ये यांची एवढी लागली बिट्टी आहे, त्याला सांगितलं सुद्धा म्हणजे बिट्टी आहे म्हणून, आणि त्याला बिट्टे नाही खाल्ला असं त्यांना घेत नव्हतं. तेवढं नाला की त्याला जो तो नाही आला आणि आता मध्ये गेलो कारण म्हणलं पण माझी बिट्टे सांगितलं नाही का, पण कोणी सांगितलं बिट्टे आणि बेटा वाचलं तसं नसतं. खत पाणी घालणार बाहेर इथे नाही साहेब, युनियन मध्येच कर्मचारी असतील तुम्ही ते टार्गेट करा. नागदावला तोड उघडं म्हणजे असं मनाला एक खूप भावेसं वाटतं बरं का. परंतु या राजकीय पुढाऱ्यांनी मला आत्ताच शिरोगावचे जे सभासद त्यांनी अतिशय सुंदर असं मनोगत या ठिकाणी व्यक्त केलं. खऱ्या अर्थानं निफाड तालुका सदर बरं का, परंतु राजकीय पुढारी राजकीय लोकप्रतिनिधी मग ते आजी असो किंवा माझी, आज आपण एवढ्या मोठ्या संख्येनं तालुकाभरातून आलो. कारखाना मरण यात्रा म्हणजे अंतिम टप्प्यात आहे, तरी कोणाला तरी असं वाटतं का निफाड सहकारी साखर कारखाना चालू व्हावा, लोकांच्या चुली पेटाव्या. यावर्षी जो ओला दुष्काळ पडला प्रत्येकाच्या तोंडचं पाणी पळालं बरं का, आणि प्रत्येकाला वाटतं हा कारखाना चालू करावा. एक काळ असा होता निफाड तालुका म्हणजे महाराष्ट्राची कॅलिफोर्निया, हे असं फक्त म्हणायला राहिलं. परंतु ते गतवैभव काय होईल का? मग याला जबाबदार जर लोकप्रतिनिधी असतील, मग आमदारकी असेल खासदारकी असेल, फक्त गोड भंगार करायचं, गोड गोड बोलायचं आणि मतं मागायचे आणि आपले मतं पदरात पाडून घेतल्याच्या नंतर पाठ करायची, हे काही योग्य नाही. तेव्हा लोकप्रतिनिधी माझं आव्हान राहील, आम्ही सभासद कामगार गोमसे साहेबांनी या ठिकाणी बीजी पाटलांनी गडाख साहेबांनी अतिशय विस्तृत असं मार्गदर्शन आपल्याला केलं. त्याच्या पलीकडे प्रशासकीय ज्ञान आम्हाला आणि स्टेटमेंट आणि माझा प्रामाणिक मत आहे ज्यांनी लबाडी करून हे काही जे उद्योग चालू केले त्याच्यावर चौकशी करायला न्यायालयीन लढाई जोपर्यंत आपली चालू आहे तोपर्यंत कारखान्याचं कामकाज जावं. न्यायालयीन लढाई पूर्ण होत नाही तोपर्यंत पुढल्यापर्यंत जप्ती वगैरे असे आदेश देण्यात यावे. त्यातील कामगार सभासद ठेवी यांचं कुठल्याही देणी मिळालं पाहिजे. तसं पाहिलं जर कारखान्यावर कर्ज केली तसं पाहिलं तर वसंतदादा सहकारी साखर कारखाना अनेक कारखाने त्यांचं अनेक प्रकारचं कर्ज आहे, त्याच्याच शेतीने त्याच्याच स्टेने निफाड कारखान्यात का याच्यामध्ये सगळं गोडबंगा जे झाला काही लबाड हे एकत्र करून जे का कारखान्याची लूट काय केली आणि सर्वसामान्य कापड कष्ट करणारा शेतकरी कामगार इतर व्यावसायिक यांचा जो अन्याय केला त्याला न्याय द्यायचा जर असेल तर आपण प्रात्यक्षिक न्यायालयीन लढाई जोपर्यंत आपली चालू
तोपर्यंत हे कोर्ट मॅटर आपलं चालू आहे, तोपर्यंत याच्यावर स्थगिती आली पाहिजे. आणि जास्तीत जास्त ज्यांनी जे लवारीचा उद्योग चालू केला जो प्रकार आहे त्याच्यावर आजची आज FIR चालू झाली पाहिजे, चौकशी झाली पाहिजे. असं माझं प्रामाणिक मत आहे. या बाबतीत सर्वांनी दखल घेतली पाहिजे. आणि आपला रुजीरोटीचा प्रश्न आहे, आपली मालमत्ता याच्यासाठी यावेळेस आदेश येईल त्याप्रमाणे प्रत्येकाला निवड हजर राहावं असे मी उपस्थितांना सर्व सभासद बांधवांना विनंती करतो आणि थांबतो.